हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. हो तेरी स्तुती हो
स्तुती आराधना आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये सिस्टर पूजा धुमाळ आहे थेरगाव या भागातून. आपण त्यांची साक्ष ऐकूया की परमेश्वराने त्यांना लॉकडाऊनमध्ये किती सुंदर रीतीने सांभाळलेलं आहे. धन्यवाद. प्रेज लॉर्ड. हालेलुया. खरंच देव बाप्पा खूप महान आहे, चिन्ह चमत्कार करतो. हर एकाचं जीवन प्रभू येशूच्या नावामध्ये बांधलेलं आहे. खरंच की आम्हाला इतके सुंदर रीतीने देवाने सांभाळलं, कार्य केलं. आणि एवढं लॉकडाऊनमध्ये थोडं कुठेतरी शैतानाने हल्ले केले, पण तिथून पण प्रभूने आम्हाला बाहेर काढलं. आणि प्रभूने बाहेर काढून पण आम्हाला इतका सुंदरसा आशीर्वाद दिला की देवाने कोण्याही गोष्टीमध्ये कमी पडू दिलं नाही, कोण्या गोष्टीत कमी पडू दिलं नाही. सगळ्या गोष्टी देवाने पुरवल्या. घरात जेवण, राशन, पाणी, परत लेकरांचं दुःख सुख सगळं काय येशूने खूप सुंदर रीतीने इतकं लॉकडाऊनमध्ये आम्हाला सांभाळलं ना, खूपच सांभाळलं. म्हणून देव खरंच खूप महान आहे प्रियांनो, की आपण जेवढा देवावर विश्वास ठेवला तितकं देव आपल्यावर विश्वास ठेवतो. धन्यवाद. आणि दुसरी साक्ष अशी आहे की माझ्या नवऱ्याला इतका सुंदरसा जॉब लागला आहे, फक्त प्रभूने केले. बाकी कोणी नाही, तर प्रभूने आमच्यासाठी खूप सुंदरसे आशीर्वाद दिलेले आहेत. माझ्या नवऱ्याला खूप सुंदरसा जॉब लागला. आणि प्रियांनो की तेवढ्यामध्ये आम्ही पास्टरची जे प्रार्थना जे यूट्यूबला येते त्याच्याद्वारे पण आम्ही खूप जणे आशीर्वादित झालो. आमचं कुटुंब खूप आशीर्वाद झालं. आणि पास्टरांनी पण खूप सुंदरशी प्रार्थना पण केली. आणि पास्टरच्या मनामध्ये आमच्यासाठी रोज ती प्रार्थना होती. आम्ही ज्या संकटामधून बाहेर निघत होतो त्यावेळेस पास्टरांनी पण भरपूर आमच्यासाठी प्रे केले. आणि उषा सिस्टरनं पण भरपूर आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहिल्या. आणि ग्रुपवर देखील प्रार्थना रिक्वेस्ट टाकली होती ज्यावेळेस आमच्यामध्ये थोडंसं संकट आलं. आणि देवबापाने आता त्या संकटातून, त्या घाणीतून, त्या लोकांमधून काढून आम्हाला खूप सुंदरशा जाग्यामध्ये ठेवलं. सुंदरशा जाग्यामध्ये खूप सुंदरसा आशीर्वाद दिला. माझ्या मिस्टरांना जॉब लागला, मला पण जॉबचा छोटासा आशीर्वाद दिला देवबापांनी. आणि नक्कीच मला असा विश्वास आहे देवावर की देव मला खूप चांगल्या रीतीने लेकरं पण सांभाळलं, मी जॉब पण सांभाळलं, पूर्ण कुटुंब घेऊन चलन. मला असं सांगतो देवबाप्पा भरण आणि आशीर्वाद भरण. म्हणून प्रभूच्या नावाला महान महिमा गौरव प्रभूला देते. खरंच प्रेम आपला देव महान आहे आणि जिवंत आहे. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, पाहिलं जसं परमेश्वरचं वचन सांगतं की जसं म्हणजे परमेश्वरचं वचनामध्ये परमेश्वर म्हणाला की तरुण सिंहासही वान पडेल, पण जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी कोणत्याही गोष्टीची वान पडणार नाही. त्याच पद्धतीने परमेश्वराने आज या सिस्टरांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केलेले. या लॉकडाऊनमध्ये त्यांना सुंदरशा जॉबचा आशीर्वाद दिला आहे, त्यांच्या पतीला आशीर्वाद दिला आहे, त्यांना देखील जॉबचा आशीर्वाद दिला आहे. आणि खरोखर परमेश्वर खूप महान आहे, खूप सुंदर रीतीने त्यांना सांभाळत. एवढ्या अडचणी जरी आले, सैतान जरी त्यांच्या जीवनात कार्य करत होता, पण जसं त्यांनी आता साक्षीत सांगितलं की पास्टरांच्या प्रार्थना आमच्यासाठी सदैव होत्या. आणि त्या प्रार्थनांनी देवपण त्यांना पूर्ण मोकळं केलं आणि आशीर्वादित केले. आपण सर्वजण मिळून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊ. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या आता ही वचनाची वेळ आहे. आपण सर्वजण मिळून देवाच्या वचनाकडे वळूयात. आपले रेव्हरन्स पास्टर लीनस आपण यांचं स्वागत करूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I have come to share the word of God. पुन्हा एकदा मी देवाचा शब्द सांगण्यासाठी आलेलो आहे. I mentioned we all just close eyes and look to God, my dear people. आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या, Once again, we all come before your throne of grace. पुन्हा एकदा परमेश्वर आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Thank you for this day, O Master. प्रभू आजच्या दिवसासाठी तुला Thank you धन्यवाद. for this evening time, O Master. प्रभू आजच्या संध्याकाळच्या वेळेसाठी And I धन्यवाद. know, Lord, you speak all times, O Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे तू प्रत्येक वेळेला And बोलतो. Lord, as we have come and we have gathered, O Master, as the people are watching, O Father, I pray, Father, Lord, you speak to each and every one, O Father, as they will hear your word, O Master. आणि जसं परमेश्वर आता या वेळेला परमेश्वर सर्व लोक एकत्रित येऊन परमेश्वर तुझं वचन ऐकत असताना माझा विश्वास आहे तू त्या प्रत्येकाशी तू बोलणार आहेस प्रभू. Speak to their hearts, Lord, त्यांच्या हृदयाशी तू बोल प्रभूजी. as they want to become a disciples, जसं त्यांना शिष्य बनायचं आहे or they are disciples, किंवा ते शिष्य आहेत or want to they grow in disciples, किंवा त्यांना शिष्यामध्ये वाढायचं आहे,
What is the role of the disciples? शिष्यांची काय भूमिका What आहे? is the role of the leaders? लीडर्सची काय भूमिका आहे? Or they want to become disciples, oh Master. किंवा परमेश्वर त्यांना शिष्य All बनायचं. those who are watching also, Master, they want to do something for God. If they are all ready, Lord, I pray you speak to them also, oh Father. आणि प्रभू जे कोणी पाहत आहे आणि त्यांना प्रभू तुझ्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, त्याच्या प्रत्येकाशी तू बोल प्रभूजी. Oh, thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्हाला मदत कर. Thank you, Father. धन्यवाद पिता. Let this time of evening you touch every heart, oh Master. प्रभूच्या संध्याकाळी प्रत्येक हृदयांना तू स्पर्श कर. Oh, thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता Oh, परमेश्वर. hallelujah. धन्यवाद. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेममध्ये असू Jesus' दे. name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are doing well in your day-to-day life. तर मी विश्वास ठेवतो की तुम्ही सर्वजण तुमच्या रोजच्या दिवसांमध्ये तुम्ही छान करत Amen. आहात. Surely because God's mercy and His grace, surely every day He can guides our life. आणि नक्कीच देवाची जी कृपा आहे ती प्रत्येक दिवशी आपल्याला मार्गदर्शन करते. Amen. Amen. Praise the Lord. Today we'll all have a new topic for this Friday discipleship meeting. तर आज आपल्याकडे शुक्रवारची जी शिष्य सभा आहे त्या सभेसाठी एक नवीन विषय मी घेऊन आलेलो Amen. आहे. Attitude. वृत्ती. Amen. आमेन. Disciples or the leaders, attitude we'll all learn, or we can say for the anyone who is the member, we can you're hearing. It's all about the attitude we need to learn. It's for everyone, but especially for the leaders and for the disciples. आणि आजचा जो शीर्षक आहे जी म्हणजे वृत्ती किंवा दृष्टिकोन आपण म्हणू शकतो की जे शिष्य किंवा जे लिडरशिप आहे किंवा ज्यांना वाढायचं आहे देवामध्ये त्या प्रत्येकासाठी की आपण कोणत्या दृष्टिकोनातून I पाहतो. mean, many times if we get that word also topic attitude, we all the picture come in front of our eyes. What is the meaning of the attitude? म्हणजे असं आपल्या समोर हा शब्द येतो दृष्टिकोन किंवा वृत्ती तर आपल्याला लगेच म्हणजे एक चित्र येतं की ते काय आहे ते I शब्द. mean, so as a disciples, we need to know how should be our attitude, my dear people. म्हणून शिष्य किंवा लीडर या नात्याने आपला दृष्टिकोन किंवा वृत्ती कशी असली I mean, पाहिजे. many a time our attitude by what we do the work, my dear people, it has been shown by the attitude, my dear people. म्हणजे जी आपली जी वृत्ती आहे कधी कधी ते आपल्या कृत्यांद्वारे ती दिसून I येते. mean, and many people also speaks about us. That person has a attitude in their life. Attitude have a different meanings, and but we'll see what is the right way of to growing in the spiritual way of attitude. आणि समोरची व्यक्ती बोलताना ते तो जो शब्द आहे वृत्ती हा वापर करते कारण प्रत्येक वाक्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ लागतो. I mean, म्हणजे attitude is the way that you think. म्हणजे जी वृत्ती किंवा दृष्टिकोन जे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने विचार करता ते I mean, त्याच्यावर that अवलंबून is आहे. also meaning, my dear. The way that you think, my dear people, that is called attitude. तुमच्या विचारसरणीवर अवलंबून आहे तुमचा दृष्टिकोन. Or you can feel or you behave. म्हणजे तुम्ही कधीतरी जाणून घेता किंवा तुम्ही तसं वागता. Amen. That is called the attitude. So you might not know. So if I speak, you can understand. I speak about that you may what you think and feel or you behave. That is the attitude. You go just link everything that you may understand, my dear people. म्हणजे जे जाणून घेणं किंवा त्यानुसार वागणं त्याला आपण ते वृत्ती असं So म्हणतो. I've taken the verse from the Acts chapter 2 verse 42. आणि आपण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 42 वचन घेऊया. Amen. Very beautiful verse. खूप सुंदर वचन आहे. Amen. We have read many a times. आपण अनेक वेळा हे वचन वाचलेलं Amen. आहे. But today we'll all meditate on the word of God. पण आपण आज या देवाच्या वचनावरती मनन Amen. करूया. And they continued steadfastly in the apostles' doctrines and fellowships and in the breaking of bread and in prayer. Oh, hallelujah. आणि देवाचं वचन सांगत आहे की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. Amen. Now this Acts chapter, you all know. The Acts chapter speaks about the Pentecost. That means the Holy Spirit day, my dear people. आता प्रेषितांचे कृत्य हे जे पुस्तक आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामध्ये 50वा दिवस म्हणजे पेंटिकॉस्टल बद्दल पवित्र आत्म्याबद्दल बोललेलं Amen. आहे. You all know that 120 people were gathered and the Holy Spirit came upon and they filled with and they start speaking of the tongues, my dear people. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की माडीवरच्या खोलीमध्ये 120 लोक सर्व एकत्रित जमले होते आणि त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने त्या प्रत्येकाला भरलं आणि सर्वजण अन्य भाषेत Amen. बोलू Now लागले. first chapter speaks about they all like they gathered in the upper room of the meeting and they all came, amen, and they were filled with the Holy Spirit, my dear people. आणि पहिल्या अध्यायामध्ये ते सांगत की ते सर्व एकत्रित जमले माडीवरच्या खोलीमध्ये 120 लोक आणि त्या ठिकाणी ते पवित्र आत्म्याने भरले Amen. गेले. And second chapter that speaks of the day of the Pentecost, the fully had come, they were all filled with one accord in one place. That's what 2:1 says.
आणि त्या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय 1 पहिलं वचन सांगत आहे की ते सर्वजण जमलेले असताना त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने प्रत्येक जण भरले गेले. Amen. Now, after the second chapter onwards, we will study. Before, what happened? You all know how the disciples' life, their attitude. But after the Holy Spirit, what their attitude has become, that we will learn, my dear people. जसं आता आपण या ठिकाणी पाहतोय की ज्यावेळेस पवित्र आत्मा येण्या अगोदर शिष्यांची त्या ठिकाणी कशा प्रकारची त्यांची वृत्ती किंवा दृष्टिकोन अगोदर काय होतं आणि पवित्र आत्म्याने भरले गेल्यानंतर मग त्यांचा दृष्टिकोन किंवा जी वृत्ती आहे ती कशी झाली आपण Because ते पाहणार आहोत. after the Pentecost, Peter spoke these words. He said they continued. He gathered. They all Bible says they gathered, continued steadfastly in apostles, doctrine and fellowships, and breaking of bread and in prayer. That means they all doing the attitude. We can see what they feel, what they think. We're starting in this 242 onwards, my dear people. कारण या ठिकाणी ज्या पवित्र आत्म्याने भरल्यानंतर पेंटेकॉस्ट दिवसानंतर या ठिकाणी पेत्र सांगत आहे हे वचन म्हणत आहे की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात होता प्रार्थना करण्यात ते सर्व काय होते तत्पर होते. Amen. When they were filled with the Holy Spirit, the first sermon was preached by Peter. That was we speak the second Peter. Acts chapter 2 verse 14 onwards, my dear people. आणि जसं आपण या ठिकाणी पाहतो पवित्र आत्म्याने भरल्यानंतर सर्वात पहिलं प्रवचन जे आहे ते पेत्राद्वारे झालं त्या ठिकाणी आणि हेच प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय 41 वचनाच्या पुढे आपण Amen. पाहतो. Amen. 14 onwards, he preached the sermon, my dear people. आणि 14 14. वचनाच्या पुढे आपण तेच पाहतो की त्या ठिकाणी त्याने पहिलं Amen. प्रवचन Amen. He was filled with the Holy Spirit and he gave the sermon. He thought, he feel something. He feel that yes, like I feel something. I should do something what Jesus has did for my life. आणि जसं पवित्र आत्म्याने भरला गेला पेत्राला काहीतरी वेगळी जाणीव झाली आणि त्याला असं वाटलं की मला पवित्र आत्म्याने भरले माझ्या जीवनासाठी येशूने काहीतरी केलं मला येशूसाठी काहीतरी करायचं. Amen. See the attitude clearly says. He says the attitude means thinking. He was thinking about that having the fellowship, having the steadfastly, the applying the doctrines, and having what Jesus taught of the breaking of bread and in the prayer. That is the we need to learn, my dear people. आणि जे दृष्टिकोन आहे या ठिकाणी पेत्राचा ते लगेच बदलला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने भरल्यानंतर त्याने त्या ठिकाणी एकमेकांच्या सहवासात त्यांनी सर्वांना घेतलं त्या ठिकाणी ते प्रार्थना करू लागले भाकर मोडू लागले अशा पद्धतीने त्यांचा जो दृष्टिकोन आहे ते बदलला. Yes, my dear people, in our life, होय माझ्या प्रिय आपल्या जीवनामध्ये when we born again, जसं आपला नवीन जन्म होतो our attitude has to change. तर आपलं जे वृत्ती किंवा दृष्टिकोन ते बदललं The पाहिजे. world's attitude is different, but as in Christ, our attitude should be very much different from the world, my dear people. जगाचा दृष्टिकोन किंवा वृत्ती कशी असू दे पण आपण ख्रिस्तामध्ये आल्यानंतर नवीन जन्म झाल्यानंतर आपला जो दृष्टिकोन जी वृत्ती आहे ती नक्कीच वेगळी असली पाहिजे ख्रिस्तासारखी असली They should say, oh, what a person, that person he has in the Christ, what a personality is in Christ. आणि असं त्या समोरच्या व्यक्तीने बोललं पाहिजे की ख्रिस्तामध्ये किती सुंदर त्यांची ते या ठिकाणी म्हणजे त्यांचं जीवन किती ते व्यवस्थित जगत आहेत आणि वृत्ती त्यांची किती चांगली आहे. Oh, what a behaviveness in Christ. Oh, hallelujah. ख्रिस्तामध्ये त्यांचं वागणं किती चांगलं I आहे. mean, that should be, people should say about our life, my dear people. आपल्या जीवनाबद्दल लोकांनी अशा प्रकारे बोललं I mean, पाहिजे. otherwise, my dear people, if we have the same attitude we have the world attitude, my dear people, it is nothing different. The attitude has different meanings, but we have to take attitude in Christ, my dear people. कारण जे वृत्तीचे जे अनेक प्रकारचे अर्थ आहेत पण आपल्याला ख्रिस्तामधली वृत्ती दृष्टिकोन पाहायचे की लोकांनी बोललं पाहिजे की हो ख्रिस्तामध्ये तुमचं वागणं खूप चांगलं I आहे. mean, so today's subject is the attitude, the teaching, like we can say as for a believers. आणि आजचं जे दृष्टिकोन किंवा वृत्ती जे आपण विषय शिकत आहोत ते विश्वासणाऱ्यांसाठी I आहे. mean, on believers especially. विश्वासणाऱ्यांसाठी We can, I mean, and the believers, we can take it in all in one thing. Disciples, leaders, and members can learn from the believers' life, as we have received the Jesus as a Savior in our life. आणि विश्वासू म्हणजे त्याच्यामध्ये आता सर्व शिष्य आले सभासद आले सर्व लिडरशिप आले प्रत्येक जण प्रभू येशूच्या जीवनावरती शिकत आहोत. Amen. That is why important teaching on believers. It's a teaching on believers. म्हणजे Hallelujah. हे विश्वासाचं शिकवण आहे. Amen. Now, my dear brothers and sisters in Christ, what the Holy Spirit teaches us, we all go and meditate, my dear people. तर आता माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो की आता पवित्र आत्मा आपल्याला काय शिकवते आपण त्या प्रत्येक जण त्याच्यावरती Amen. मनन And very करूया. important to know the doctrine and need to apply in our daily life. आणि Hallelujah. हे जे या ठिकाणी सर्व सहवास घेऊन ते एकमेकांना शिक्षण जे बोध देत होते ते आपण आपल्या जीवनामध्ये लागू करणं फार गरजेचं आहे. Amen. Daily life, my dear रोजच्या people. जीवनामध्ये. Amen. आमेन. What you have to do with the doctrines. तर त्या सहवासामध्ये आपण म्हणजे काय करायचे What ते? Jesus did,
that Peter started doing. That is the attitude. That is you feel. That is the behave. That is the you want to do, my dear people. म्हणजे Hallelujah. जे येशू जसं वागायचा त्या म्हणजे तशीच वृत्ती तसा दृष्टिकोन पेत्रामध्येही आलं पवित्र आत्म्याने भरल्यानंतर Amen. त्यानुसार तो वागायचा. Amen. That is important, my dear people. Without applying, you will not called be a disciples of Christ. Hallelujah. म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात या गोष्टी लागू करत नाही तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचे किंवा शिष्य म्हणून तुम्हाला बोलवणार नाही. Amen. आमेन. You should feel, because when we are born again, when our life changes, when the Holy Spirit comes, we need to change everything, our thinking, our attitude, what I feel for another person, how I grow. We all to change in our lives. आपल्याला ह्याची जाणीव व्हायला पाहिजे, कारण जसं आपण ख्रिस्तामध्ये आपलं जीवन देतो, आपलं नवीन जन्म होतो, तर आपल्या प्रत्येकाचं जे जीवन, जी वृत्ती आहे, जो दृष्टिकोन, ते बदललाच पाहिजे. Amen. Now, what it says, they continued steadfastly. Hallelujah. काय सांगितलं तर ते सतत सलग त्या ठिकाणी तत्पर होते एकत्र Amen. येण्यामध्ये. Continued steadfast. म्हणजे प्रार्थना करण्यात ते तत्पर असत. Tatpar. Amen. आमेन. Very important. See that. Amen. In apostles, doctrine and fellowship and breaking of bread and in praise. म्हणजे प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर फोडण्यात व प्रार्थना करण्यात ते तत्पर होते. Amen. What this verse exactly says? हे शब्द आपल्याला काय सांगत आहे? What if you go to the medit of the word, it speaks really that Peter did it with the wholehearted. That means steadfastly. That means continue in steadfastly. That means wholehearted. Amen. We can say wholehearted believers, wholehearted disciples, or leaders, my dear people. आता आपल्याला या वचनावर मनन करून आपल्याला काय समजतं की पेत्र त्या ठिकाणी तत्पर होता सर्व कामांमध्ये. तत्पर म्हणजे काय, पूर्ण हृदयापासून पूर्णतेने त्या ठिकाणी तो म्हणजे पूर्ण वृत्ती त्याच्यामध्ये घातलेली. Amen. Wholehearted believers in Christ. म्हणजे Hallelujah. ख्रिस्तामधले पूर्ण हृदयापासूनचे विश्वासू, That was Peter. तेच पेत्र होता. After the Pentecost, he became wholehearted believer in Christ. Oh, hallelujah. पवित्र आत्म्याने भरल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी पेत्र जो आहे तो पूर्ण हृदयाने भरलेला विश्वासू झाला. Amen. आमेन. See, when you read and meditate at the word of my dear people, like they were steadfastly. It's very important. Amen. Continue and steadfastly. That is the most important thing. हे फार महत्वाची म्हणजे याच्यामधली गोष्ट आहे ती म्हणजे की ते तत्पर असतात त्याच्यामध्ये प्रार्थना करण्यात, भाकर फोडण्यात, सहवासामध्ये. Amen. Now, when you read that, that was the first church was established that time, my dear people. When Peter gathered that, it was the first church, my dear people. ज्यावेळेस पेत्राने त्या सर्व लोकांना जमा केलं त्या ठिकाणी ती सर्वात पहिली मंडळी त्या ठिकाणी Amen. सांगण्यात आली. That was, it says, my dear people, in that when you read, it says they were having a breaking of bread, their prayer, and all they came together, my dear people. And Bible says they like praising and having the favor with one another, and the Lord added to the church daily those who were being saved. That was the 47th verse says, 247. आणि 47 वचन सांगतं, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 47 वचन, की ज्यावेळेस ते सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालीत होता. ते स्तुती आराधना करायचे, Amen. प्रार्थना That means करायचे. if we are disciples, we need to do for the church. Attitude for the church. Hallelujah. What you think for the church? What you think? What I can do? How I can feel? How can I behave in the church? That is the we are learning part, my dear people. आणि जर आपण शिष्य आहोत तर मग या ठिकाणी जसं त्यांनी विचार तसं आपण देखील मंडळीचाच अगोदर विचार केला पाहिजे. मंडळीच्या वतीनेच आपण विचार केला की मी चर्चसाठी मी काय करू शकतो, चर्चला मी कसं पुढे करू Amen. शकतो. If you think as attitude for good for the church, your behaviorness, your thinking towards good church, automatically, my dear people, everything will fall in line. If you will flow with all other people also in Christ, my dear people, that will be have a good attitude. आणि जर तुम्ही चांगली वृत्ती, जर चांगली जाणीव, चांगलं वागणूक जर तुम्ही ठेवलात की हो मला चर्चसाठीच करायचं, चर्चच्या वतीने मला करायचं आहे, तर मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी चांगल्याच पद्धतीने होतात आणि जोडत जातात. Amen. And this verse speaks about a teaching to us. Amen. That was the 42 speaks about a teaching for us, my dear people, for all of us, my dear people. आणि हे 2:42 जे वचन आहे ते आपल्या प्रत्येकासाठी शिक्षण किंवा बोध याबद्दल बोलत आहे. What Peter want to teach us, my dear people? आपल्याला या ठिकाणी पेत्र काय शिकवू First he इच्छितो? says continue, पहिलं तर सांगते की तत्पर, then steadfastly. आणि एकदम त्याच्यामध्ये तत्पर तुम्ही सलग असा. Amen. Continue steadfastly. That is सलग one word, my एक amen. शब्द Amen. तत्पर Continue steadfastly. That means wholehearted. म्हणजे Amen. पूर्ण हृदयापासून Amen. He's giving a teaching, my dear people. आपल्याला First. शिकवण देत Amen. आहे. And what he says, the doctrine of fellowship. That means we should have a good fellowship, the good attitude. We should have. I spoke about the fellowship. The more detail, I know many big messages are there, but I'm not taken that. But he said all. Peter also speaks about the fellowship.
in Christ, a attitude, a good behaviorness, my dear जसं people. आपण सहभागिता हा विषय आपण अगोदर शिकलो त्यात मी जास्त संदेश देऊ शकलो नाही, पण या ठिकाणी पेत्र देखील आपल्याला त्याच सहभागितेबद्दल तो सांगत आहे की आपली वृत्ती जो दृष्टिकोन आहे तो चांगला असला पाहिजे एकत्र येण्याचा. Amen. Fellowship in what? Coming together, having communion, having a breaking of bread. Oh, hallelujah. That means in the church, my dear people. सहभागिता म्हणजे काय की एकत्र येणे, भाकर मोडणे, शिक्षण घेणे, सहवासात राहणे आणि प्रार्थनेत तत्पर असणं, ते म्हणजे चर्च मंडळी. Amen. Amen. Lastly, say prayer. We should be all in the prayer. That is should go very strongly say that we should be in the prayer, my dear people. Hallelujah. आणि शेवटी सांगितले की प्रार्थना, म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वजण खूप म्हणजे प्रार्थनेत आणि खंबीर असणं फार गरजेचं आहे. Amen. Hallelujah. And when he said the fear was in the Acts chapter 2, 42, the chapter speaks about the fear came upon every soul, and many wonders, signs were done on the by the apostles, my dear people. आणि प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 43 वचन सांगत आहे की त्यास प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होते. Amen. See they what Jesus was doing. They applied that doctrine in their lives. Amen. Amen. When you apply, my dear people, when the holiness comes, automatically the persons who sees you, they will say, yes, oh, this man is a man of fear, and we should be really taking, should not go against that man, my dear people. पहा माझ्या प्रियानो, जे प्रभू येशू ख्रिस्तांची जी तत्व होती तेच तत्व या ठिकाणी पेत्राने काय केले, स्वतःच्या जीवनात लागू केले आणि त्यानुसार तशाच पद्धतीने येशूनुसारच सर्व चिन्ह चमत्कार करत होते, म्हणून लोक जे आहेत त्या ठिकाणी घाबरत होते, भय Amen. वाटत They होतं त्यांना. saw. त्यांनी Amen. पाहिलं. Amen. The fear came upon every soul. Hallelujah. All those who listened to the sermon, the fear came upon. That the Bible says, my dear people. आणि बायबल सांगतो जे प्रत्येकाने प्रवचन ऐकलं त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये देवाचं भय आलं. Amen. And they took the water baptism, my dear people. आणि त्या सर्वांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. Amen. What attitude this shows of Peter? म्हणजे या ठिकाणी पेत्राचं कोणता What fire he has, दृष्टिकोन, my dear people. कोणती आवेश आग होती त्याच्यामध्ये. Amen. आमेन. Jesus took water baptism. Now he also saying, come on, be baptized. Amen. That was he doing. He baptized, my dear people. That was here. It says, those who are gladly received word and baptized, and that would be 3,000 souls who were added to them. That was the 41 verses, my dear people. आणि 41 वचन ते सांगत आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला तसंच पेत्राने देखील या ठिकाणी 3,000 लोकांना पाण्याचा बाप्तिस्मा दिला. Amen. आमेन. After the Pentecost, 50व्या दिवस म्हणजे जे पेंटेकॉस्टल दिवसानंतर his thinking changed. त्याचं जे विचारसरणी बदलली. Amen. आमेन. Before his was thinking was different. कारण की त्याच्या अगोदर त्याची विचारसरणी वेगळी होती. Amen. But after the Pentecost, when he was filled on the day of the Pentecost, Holy Spirit day, what happened? His thinking, his attitude, his behavior changed, my dear people. Oh, आणि hallelujah. पेंटेकॉस्टल दिवसानंतर ज्या दिवशी पवित्र आत्म्याचा जो दिवस होता ज्या दिवशी ते भरला गेला त्या दिवसापासून पेत्राची वृत्ती, दृष्टिकोन, विचारसरणी सर्व बदलली. My dear people, तर माझ्या प्रियांनो, you just think of yourself. I always think myself, what our life was before and what our life is now. It's very important, my dear people. तर माझ्या प्रियानो, तुम्ही विचार करा, मी विचार केलेलाच आहे किंवा करत आहे की अगोदरचं आपलं जे जीवन आहे ते फार वेगळं होतं आणि आता ख्रिस्तामध्ये आपलं नवीन जन्म झालं तर आपलं जीवन फार वेगळं आहे. Amen. When we were in the world, at that time the attitude was a very different attitude, my dear people. तर आपण ज्या जगात होतो त्यास आपला दृष्टिकोन, आपली वृत्ती फार वेगळी होती. Amen. आमेन. And then the worldly people say that person has a very attitude person. Hallelujah. आणि मग जगामध्ये लोक म्हणायचे की त्या माणसाची वृत्ती किंवा दृष्टिकोन फार वेगळा खूप आहे. खराब दृष्टिकोन आहे ना. Amen. See, many we can go like many things, but we change when we receive Jesus Christ as a Savior, and He died on the cross of Calvary. When the Holy Spirit came, we need to change. Amen. That old nature of the attitude has to go, and the new attitude of in Christ has to come in our life, my dear people. पण आपण जसं ख्रिस्तामध्ये आलो तर आपला जुना जो स्वभाव आहे तो जायलाच पाहिजे आणि आपल्यामध्ये नवीन स्वभाव येऊन आपण एक नवीन जन्मलेले विश्वासणारे नवीन वृत्ती सोबत आपण असलो Amen. पाहिजे. When we are born again, when we take the water baptism, my dear, what you do exactly? Hallelujah. जसं आपण पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतो की आपला नवीन जन्म होतो, आपण नक्की काय करतो? Amen. Pastor says, come on, it is the baptism, you have to bury yourself. Amen. That is the important. Your old nature, your old attitude has to bury under the ground.
and come with a new anointing, a new attitude which Christ will clothe you, my dear people. कारण की ज्या पाळक असतात ते सांगत असतात की बाप्तिस्मा देताना ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये खाली जाता त्यावेळेस तुमचा जो जुना स्वभाव आहे, जुनी जी वृत्ती आहे ती पाण्यामध्ये तुम्ही पूर्ण खाली जाऊन त्या ठिकाणी त्याला गाडा, आणि ज्यावेळेस तुम्ही पाण्यातून बाहेर येताल तुम्ही एक नवीन जन्मलेले ख्रिस्ताचे नवीन लेकरं नवीन वृत्तीने तुम्ही बाहेर Amen. येता. And that for the hours we all bury and we started like we change in Christ, our behave change, and everybody will start saying, oh, this person was different, now his attitude has changed. Why? Because he has taken the water baptism, he has buried everything, his attitude is changed in Christ, his behavior is changed in Christ. Oh, hallelujah. आणि म्हणजे आपण बाहेर येतो आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या वृत्तीद्वारे, आपल्या दृष्टिकोनाद्वारे, मग लोकांना समजतं की हो यांचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला, यांचं वागणं, यांचा स्वभाव, सर्व काही गोष्टी बदललेल्या आहेत. Amen. So my life also, my dear, everything. I was a drunkard man, my dear people. I was a smoker. I was in the worldly. When I took the water baptism, everything I was buried in the water. When I came, it's like a heaven opened and the Holy Spirit came upon me and the life was changed completely. And my attitude was changing day by day as I was growing in the Lord. Hallelujah. तर माझ्या प्रियनो, मीही अगोदर ज्यावेळेस म्हणजे प्रभूमध्ये नव्हतो त्यावेळेस मी दारू प्यायचो, सिगरेट प्यायचो, किंवा माझी जे वृत्ती किंवा स्वभाव जो तो फार वेगळा होता. पण ज्या दिवशी माझा पाण्यात बुडून मी बाप्तिस्मा घेतला, माझा सगळा जुना स्वभाव, सगळे सवयी मी त्या ठिकाणी सर्व काही खाली मी पुरले, आणि ज्यावेळेस मी वर आलो एक नवीन स्वभावामध्ये, आणि प्रत्येक दिवशी मी बदलतच गेलो. Amen. आमेन. We have to change. आपण बदललोच पाहिजे. Amen. Otherwise, we are not in Christ, my dear people. याचा अर्थ मग जर आपण बदललो नाही तर याचा अर्थ आपण ख्रिस्तामध्ये If you see नाही. just Peter, after the Pentecost, if you remain the same, what is the use? जर पेंटेकॉस्ट दिवसानंतर जर पेत्र आहे तसाच असतात तर काय उपयोग असतो. Amen. The 3,000 people will not be baptized, not let us saved, my dear people. मग 3,000 लोकांचं तारण किंवा बाप्तिस्मही झालं नसतं. Amen. First Peter said, "Come on, take the water baptism." He preached the sermon and gave the baptism for 3,000 people. Oh, hallelujah! What a great, my dear people. आणि सर्वात प्रथम म्हणजे पेत्राने खूप सुंदर गोष्ट केली. जसं पवित्र आत्म्याने भरला गेला त्याने 3,000 लोकांना त्या ठिकाणी संदेश दिला, आणि त्या 3,000 लोकांना त्यांनी बाप्तिस्मा Amen. दिला. When he baptized 3,000 people, then what he said to them? Then they continued steadfastly. Amen. म्हणजे बाप्तिस्मा झाल्यावर, after the baptism, their lives changed. 3,000 people's life were changed, and they continue steadfastly in the doctrines of the fellowships and in the breaking of bread and in the prayer, my dear people. आणि ज्या ठिकाणी बाप्तिस्मा झाल्यानंतरच मग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे वचन की पेत्र जो आहे पेत्र त्या ठिकाणी शिक्षणामध्ये, सहवासामध्ये, भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यात सर्वांबरोबर तो कसा होता, तत्पर असायचा. First he preached sermon what Jesus did. म्हणजे सर्वात प्रथम त्या ठिकाणी जे प्रवचन दिलं की येशूने You काय read what केलं. it says from the 2:14 onwards. Listen to Peter's sermon, my dear people. I will not say what you just read it in that home, my dear people. तुम्ही घरी वाचू शकता या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 14च्या पुढे की त्या ठिकाणी पेत्राने काय प्रवचन Amen. दिलं. Till 40th, my dear people. तर Amen. 40 He preached पर्यंत the sermon. त्या ठिकाणी त्यांनी प्रवचन दिलं. Amen. Immediately preaching the sermon, he gave the baptism. आणि Hallelujah. जसं प्रवचन झाल्यानंतर लगेचच त्या See संदेश the दिल्यानंतर लगेच thinking, बाप्तिस्मा my dear दिला. people. See the thinking in Christ. See the Father, the Holy Spirit. How is Holy Spirit leading him, my dear people? पहा त्याची विचारसरणी माझ्या प्रियानं पवित्र आत्मा त्याला कशा पद्धतीने चालवत आहे. Amen. आमेन. And immediately the 3,000 people were baptized. Hallelujah. आणि लगेच त्याच ताबडतोब त्याच ठिकाणी लगेच 3,000 लोकांनी बाप्तिस्मा Amen. घेतला. First he gave the sermon, he preached on Jesus Christ, then he said you have to baptize, then he gave the little teaching. Amen. See, sermon of gospel of Jesus Christ saved their lives. Amen. Then they take the water baptism. Then comes a teaching, disciples, a teaching. Teaching is very important to grow. Amen. To become a disciple, to become a leader in our life, my dear people. सर्वात प्रथम पेत्राने त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने भरल्यानंतर काय केलं, 3,000 लोकांना प्रवचन म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता म्हणजे जे शुभवार्ता सांगितली, त्याच्यानंतर त्यांना पाण्याचा बाप्तिस्मा दिला, आणि ते झाल्यानंतर मग ते शिष्याच्या स्वरूपामध्ये त्यांना तो शिकवण देत गेला. नंतर शिकवण केलं. Hallelujah. Amen. Amen. Not only directly. Amen. First, give the gospel, baptize them, and then said, now come on, now as a church, now you have to follow this doctrine. Your attitude has to change towards the church. Hallelujah. म्हणून सर्वात पहिलं शुभवार्ता आली, मग बाप्तिस्मा आला, आणि मग त्याच्यानंतर शिष्य बनून त्यांना ते शिक्षण बोध देणं ते आलं. Amen. And when they did, the sequence was there, my dear people, and then the fear
came upon every soul. That was Bible says. Hallelujah. आणि ते योग्य क्रमाने ज्यावेळेस ते प्रत्येक टप्प्यांनी गेले त्याच्यानंतर मग बायबल सांगते की मग मनुष्याच्या जीवनामध्ये Amen. भय When आलं. the fear came upon, Bible says the miracles was happening through that apostles, my dear people. आणि ज्यावेळेस लोकांच्या मध्ये भय आलं त्यावेळेस बायबल सांगते की प्रेषितांच्या हातून अनेक पुष्कळ असे चिन्ह Amen. चमत्कार And घडले. when they saw that the miracles were done by the apostles, I mean, like it was like a thing, my dear people. They believed and they were together and they did all things commonly, not uncommonly, but commonly. That is the most interesting. They all did commonly. वेगळं काय केलं नाही. Hallelujah. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की प्रेषितांच्या हातून चिन्ह व चमत्कार घडत आहे ते पाहिल्यानंतर सर्व लोकांनी काय केलं, विश्वास पण ठेवले. ते सर्व एकत्र आले आणि त्यांचे सर्व काही समायिक होते, म्हणजे सारखेच होते, वेगवेगळं प्रत्येकाचे असं काहीच नव्हतं. When विभागणी you come to नव्हती. the church, I always be speaking to the church because disciples are more like used in the churches, my dear people, and that is why it says, if the disciples are strong, if they are focused on the vision of the pastor and on the church, I tell you, and it is done by commonly, great things will happen, my dear people. आणि म्हणून मी नेहमी चर्च बद्दल मंडळीबद्दलच सांगत असतो, कारण शिष्य म्हणजे मंडळीच आली आणि ज्यावेळेस त्या अशा वृत्तीने समायिक गोष्टी म्हणजे एकत्र येतात त्यावेळेस अशा गोष्टी घडतात. Amen. That is the all who believed. Bible says, बायबल सांगतं की सर्वांनी विश्वास ठेवला. amen, and all that believed तेव्हा सर्वांनी विश्वास ठेवला. were together. कुठे एकत्र. Amen. Together. म्हणजे सर्वांनी ऐकलं बॅप्टिझम घेऊन. Amen. And what they did? आणि काय केलं, वेगळं काय केलं नाही. They did common. त्यांनी वेगवेगळं असं काहीच केलं नाही. सर्व जे काही केलं ते सर्व सामायिक A होतं. good attitude he's speaking about. A good behaviorness. Amen. He's speaking, Jesus did everything what the heavenly Father did. He said, we need to do what Jesus did. Commonly. Jesus did not do anything out of the world. He did everything what the heavenly things were there. He did on the earth. We should also apply that things commonly in the church. Oh, hallelujah. For आणि the तेच growth, त्या my dear ठिकाणी people. पेत्र सांगत आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने असं वेगळं काही केलं नाही, पण जे पित्याची जी मर्जी होती, जी स्वर्गीय होतं, त्याच गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरती केल्या. त्याच पद्धतीने आपल्याला देखील एक समायिकच काम करायचं जे येशूने केलेलं आहे. Amen. Disciples always should think as a leader or a member. I want to tell you, it's a very important thing commonly in the church because your attitude, you are filled with the Holy Spirit, you are changed, you are saved, you are born again. Our thinking should be common in Christ, my dear people. तर तुम्ही शिष्य असाल, सभासद असाल किंवा लीडर असेल, कोणी असं माझ्या प्रियानो, पण आपले प्रत्येकाची विचारसरणी, आपली वागणूक, आपलं वृत्ती जी आहे, दृष्टिकोन जो आहे, ते प्रत्येकाचं समायिकच असलं पाहिजे, एकच असलं पाहिजे. Amen. आमेन. How we can know? What? Amen. When he said commonly, when we see the next verse, it speaks about more interestingly. When they did commonly, there was nothing were separated, nothing were uncommon. They were all, they started, it says, they sold their positions and goods and parted them to men, every man they had needed. What a wonderful verse, my dear people. आणि माझ्या प्रियानं समायिक म्हणजे फक्त बोलण्यामध्ये समायिक नाही, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण पण पुढे दिलेलं आहे की ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसं जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे तसे सर्वांना वाटून देत असत. What a word, hallelujah. That's called the real disciples' attitude. हे खरे शिष्य त्यांची Amen. वृत्ती The सांगतात. real born again believer. नवीन म्हणजे खरोखरच जो ख्रिस्तामध्ये जन्मलेला Amen. विश्वासू That आहे. means we can say the believer's attitude, we can say. मग आपण या ठिकाणी म्हणतो विश्वासूंचा दृष्टिकोन किंवा वृत्ती, Vritti, amen. Hallelujah. Believer's attitude. Oh, hallelujah. विश्वासणाऱ्याची वृत्ती. Amen. Amen. If they all sold. Amen. They sold their position. That means they sold their lands, everything what they have. They sold. Very important, my dear people, to learn. म्हणजे त्यांनी त्यांचं पद, जमीन, मालमत्ता सगळं काही विकलं. And what they did? आणि काय केलं? What they did? काय केलं त्यांनी? Amen. Amen. Parted them to all men. So hallelujah. आणि त्यांनी काय केलं, जसं ज्याला गरज असेल त्याच्याकडे ते वाटत गेले. Amen. आमेन. To every man, they had need, my dear people. की ज्या ज्या मनुष्याला गरज असायची त्यांच्याकडे ते वाटत सुटले. Amen. आमेन. Very interesting. खूप सुंदर. A person who is born again, a person who is life is changed, attitude change, he'll always thinking about the church and how the church will grow, how I can build the God's temple.
And we are doing, my dear people. And Christ Pray for All Nation Church, I want to tell you all are great things. You are being a blessing to the church, and we very soon will purchase a land. And I tell you, this will apply to our life as a disciple. So hallelujah. आणि म्हणून ज्यांचं नवीन जन्म झालेले ख्रिस्ती आहे, जे विश्वासणार आहे, ते अशा पद्धतीने करतात. आणि माझं खरं मी तुम्हाला संदेश सांगतो, म्हणजे जे आपले क्राइस्ट प्रे फॉर ऑल नेशन चर्चचे सर्व लोक चांगलेच आहेत. आणि आपण देखील हे लॉकडाऊन झाल्यानंतर आपण लगेच चर्चची जागा देखील विकत घेऊयात. आणि परमेश्वर आपल्याला अशा पद्धतीने वचनानुसार नक्कीच चालेल. Amen. And we are working, my dear people, and people are, and you all are giving good donations, and good, you're selling the lands, and you're giving. That is a common thing you're doing in the church. Amen. Hallelujah. आणि तुम्ही देखील चर्चमध्ये जी सामायिक गोष्ट आहे ती अशीच करत आहात की तुम्ही देखील तुमची जमीन वगैरे विकून चर्चसाठी तुम्ही त्या ठिकाणी दान धर्म करत आहात. Amen. आमेन. That was they did when they said it is all the worldly things. Amen. But what they did, another verse speaks about the more deeper. They continue daily with one accord in the temple. That is most important. Amen. And breaking of bread, house to house, did eat their meats with gladness and with singleness of their heart. Hallelujah. आणि आता ही जी गोष्ट झाली मालमत्ता विकणे ही झाली आता नैसर्गिक, पण नंतर त्याच्या पुढे अजून फार सुंदर सांगितले की आत्मिक स्वरूपामध्ये ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत आणि घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मलाने जेवत असत. Amen. That time it was like houses were there. They used to go house to house and have a breaking of bread, my dear people. Amen. Amen. And that's why it says they continue daily with one accord. Amen. Amen. One accord daily, not sometime when you feel like I want to do. No, daily one accord, coming into the temple and having the breaking of bread, my dear people. आणि ते असे सर्व घरोघरी जमायचे म्हणून त्या ठिकाणी असं नाही सांगितलं की कधीतरी मनात आल्यावर एखाद्या दिवशी आठवड्यातून काहीतरी असं नाही, पण त्या ठिकाणी दररोज सांगितले दररोज. आणि ते कशा पद्धतीने एक चित्ताने व तत्परतेने ते एकत्र जमत असत आणि In भाकर other words, what he's saying, go house to house and preach the gospel. आणि दुसऱ्या शब्दात आपल्याला काय सांगत की घरोघरी जाऊन देवाची सुवार्ता Go गाजवा. and preach the gospel to everyone. Those who are saved, those who are encourage them more and more. Hallelujah. ज्याचे तारण झाले नाही झाले किंवा जे प्रभू मध्ये आहेत त्यांना अजून प्रोत्साहन द्या, त्यांना सुवार्ता गाजवा. Amen. आमेन. What he says? काय How? सांगत But singleness of the heart. Amen. काय सांगितले मनाच्या सालस मनाने. Salas manan, very important. Amen. हे फार With महत्त्वाचं आहे. gladness and singleness of the heart, go and house and pray. And I tell you, my dear people, I've seen one of the in the Nigri area, my dear people, that sister. Like I want to tell you, my dear people, like every message she takes and she gives into the soul meetings, into the prayer house, into the Robert prayer moments, my dear people. तर माझ्या प्रियानो जसं या ठिकाणी हर्षाने सालस मनाने सांगितले तशाच पद्धतीने मी तुम्हाला आपल्या निगडीमधले जे सिस्टर आहेत त्यांची साक्ष सांगतो की त्या बहीण देखील प्रत्येक जे आपले पास्टर वचन देतात युट्यूबद्वारे ते प्रत्येक वचन ते घेतात, तेच वचन त्या ठिकाणी रहोबत प्रार्थनेमध्ये पण प्रार्थना घरामध्ये पण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पण ते तेच सांगतात. And I want to tell you, my dear people, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो those people, she goes to house, she gathered them, and all the soul meetings and all the prayer house people that according to the days, she puts that on the YouTube and she shows to them all. That is the amazing thing, my dear people. आणि खूप अद्भुत म्हणजे खूप चमत्कारिक असं जे त्या गोष्टी ते करतात चकित होण्यासारख्या की त्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लोकांना एकत्र जमा करतात. त्याच्यानंतर युट्यूब वरती पास्टरांचा जे आपला संदेश येतो ते वचन लावून प्रत्येकाला घेऊन त्या स्वतःही बसून ते सर्वांना Amen. दाखवतात. And she shared the testimony that people are blessed, people are healed, and she has posted some good testimony on the group, my dear people. What is this, my dear? The singleness of the heart, the gladness, my dear people. That was she's doing. And I tell you, really, what she is doing, it is a growth will have the church, my dear people. आणि माझ्या प्रियानं खरोखर ते जी बहीण आहे ते सालस मनाने करत आहे, हर्षाने करत आहे, सर्वांना एकत्र घेऊन. आणि आपण त्याची साक्ष देखील ऐकतो की ते आपल्या ग्रुपवरती पण टाकत आहेत. खरोखर हे जे काय आहे फक्त चर्चची वाढच आहे. See, simply, that sister, so very simple, म्हणजे ती बहीण फार साधी आहे but she reaching to the people. पण ते लोकांपर्यंत पोहोचतात. But what we do many a times, पण आपण अनेक वेळेला काय करतो, I also wonder, my dear people. मला पण कधी कधी I sit at home, my dear people. I give the sermons. I on the YouTube. Sometimes people call me and I go and also visit the house. But how many we are really have that reaching to the people? Amen. Only having on the
word for them in the phone, nothing will work. Sometimes we have to gather by faith and say, yes, oh, we have come to the singleness of the heart, my dear people. तर माझ्या प्रियांनो, मीही जसं युट्यूबद्वारे तुम्हाला संदेशही देतो, काही लोकांचे फोन आले तर त्यांना जाऊन मी भेटतो, प्रार्थनाही करतो. तर तशाच पद्धतीने माझ्या प्रियानं जशी ती बहिणी करत आहे की आपल्याला देखील फक्त फोनवरूनच लोकांना प्रोत्साहन किंवा द्यायचं नाही किंवा वचन सांगायचं नाही, पण कधी कधी जर गरज असेल तर त्या ठिकाणी विश्वासाने जाऊन त्यांना भेटायचं देखील आहे. Amen. आमेन. Are you saying, calling and saying to the people, come on, today's pastor's meeting, today's Friday discipleship meeting, are you going there if they don't have any mobile or the like Android mobile? Come on, so you're gathering the people, come on, I'll come to your house, this is the time, be ready, I will put the YouTube for you for the sermon because you have to hear the disciples meeting or the church service. This thing, are you doing, my dear people? तर माझ्या प्रियानं आपण अशा पद्धतीने करत आहोत की समजा कोणाकडे जर अँड्रॉइड मोबाईल नाहीये, साधा फोन आहे त्यांच्याकडे, पण त्यांना देवाचं वचन पाहायचं, तर आपण त्यांना म्हणतो का मी या वेळेला त्या ठिकाणी येईल, तुम्ही सर्वजण तयार राहा, आपण या ठिकाणी वचन तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, आपण अशा पद्धतीने करतोय का? I mean, otherwise, oh, you only what you are doing as a soul meter. No, my dear people, you have to promote. You have to go and tell. Today is a Friday discipleship meeting. Come on, I am there. If you don't have, you're not able to use the YouTube, I will come. You tell me, I will come, and I will all come together and we'll watch the Friday disciples and the Sunday service, and God will bless you. This is the way, the behavior. This is the attitude you should have. Then the church will grow, my dear people. तर आपली वृत्ती, आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे की आपण स्वतःहून त्यांना फोन करून किंवा बोललं पाहिजे की आज शुक्रवार आहे, आज सभा आहे, या वेळेला असं तुम्हाला चालू करता येत नाही तर मी येऊन तुम्हाला चालू करून दाखवतो. अशा पद्धतीने आपण आपला स्वभाव असला पाहिजे. I've noticed also many people, like, they don't know. They say, yes, I will watch, but they don't know how to open that link also, my dear people. And it's like so many months passed, but they don't know how to, but they have not taken the breaking of bread, they have not taken watch the service and the discipleship meeting also, my dear people. तर माझ्या प्रेरणाशी पण काही लोक आहेत की जे म्हणतात हो हो आम्ही पाहिलं म्हणून सांगतात, पण त्यांना लिंक कशी ओपन करायची हेही माहिती नाही, त्यांनी प्रभू भोजनही घेतलं नाही, गेले अनेक महिने झाले की त्यांनी पाहिलं देखील नाही, पण त्यांना त्या गोष्टी माहितीच I नव्हत्या. mean, it is the work of the disciples. What the disciples do? Come on, are you watching? You have to call. Come on, it's the time of ready. Are you ready? That is singleness of heart, the gladness of your heart. Come on, are you ready? Is there any problem? Come on, put on your YouTube and start watching the discipleship meeting or the Sunday service. Hallelujah. आणि त्यावेळेस शुक्रवार आला, ती वेळ आली तर स्वतःहून फोन करून चला ही वेळ चालू झाली, तुम्ही युट्यूब चालू केलेत का, लिंक ओपन केलेत का, अशा पद्धतीने फोन करणं म्हणजे हर्षाने व सालस मनाने जे पुढाकार घेऊन आपल्याला करायचं आहे. Amen. Otherwise, what happened? Only what we do, we post that. Amen. What church do, we should never post that, my dear people. Oh, hallelujah. नाहीतर मग काय होतं की आपण जे करतो तेच फक्त पोस्ट करतो, पण चर्च काय करतो, आपण चर्चला सादर करत नाही किंवा ते Amen. पोस्ट करत नाही. Today I am preaching for the church, for the disciples, my dear people. तर आज जे काही मी सुवार्ता गाजवत आहे ते मंडळीसाठी, शिष्यांसाठी, Amen. आपल्या If the चर्चसाठी करत आहे. members cannot open, then the disciples, what the disciples are doing, my dear people? What is that leadership are doing, my dear people? जर सभासद त्या ठिकाणी जर ते उघडू शकत नाही, लिंक ओपन करू शकत नाही, तिकडचे लीडरशिप किंवा शिष्य काय करत आहे? Amen. If you cannot reach, you can counsel them. Come on, phone them. And I tell you, like that girl can go, that sister can go and reach to that area, my dear people. I tell you, you can go any place and you can also take the meetings, my dear people. Hallelujah. कारण माझ्या प्रियानं जर ती बहीण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरोघरी जाऊन पोहोचू शकते, तर तुम्ही देखील कुठेही जाऊन तुम्ही पोहोचू शकता आणि लोकांना मदत करू Amen. You can gather the people one together. Come on, I'm coming this time. And if you don't know, if you don't have mobiles or Android mobiles, come here. We'll come like silently. We'll come in and we'll watch this and we'll go. And I tell you, it's an amazing thing will happen. The church will grow, and your anointing, every leadership will anointing. The disciples' anointing will increase more and more daily, my dear people. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केलं की नाही चला आपण आज एकदम शांततेने असे थोडेसे लोक आपण एकत्र येऊयात, ते वचन आपण एकत्र बसून पाहूयात, तर माझ्या प्रियानं मी तुम्हाला सांगतो की फक्त लीडर्सच किंवा शिष्यच नाही, पण प्रत्येकाचा अभिषेक देखील असा वाढत जाईल. Amen. आमेन. Praise Him. That was in the 47th say, praising God, having favor with all people. That you have to do. When you come together, praising, having favor with all the people and the Lord at the churches daily, such should be said. That was I'm saying, my dear people. Go, show them. Tell them about the discipleship meeting. Tell about the service. What it says? And they added in the church. It will grow. The church will grow. Otherwise, my dear people, we are called the leaders. If you are not doing what the church is doing, I tell you, it's a very sad thing. We called only have a label, but we are not doing the work of the label, my dear people. तर माझ्या प्रिय जसं 47 वचन सांगतं की सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू
तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालीत असेल. म्हणजे चर्चमध्ये परमेश्वर त्या ठिकाणी काय करत होता, भर घालीत असेल. तर माझ्यापर्यंत आपल्याला देखील अशाच पद्धतीने करायचं. जर आपण अशा पद्धतीने करत नाही तर आपण स्वतःला फक्त नाव की मी लीडर आहे असं बोलणं उपयोग नाहीये माझ्यापर्यंत. आपल्याला केलं Little bit it will have a pinch, but it is a fact, my dear people. थोडंफार चिमटा बसतोय पण हे सत्य आहे माझ्या प्रियाने. Amen. I'm not pointing out anybody or anything, my dear. It's what is in my heart. My heart burns, my dear people. I want you should go. I cannot reach, but you are in the areas. You can go and you can meet the people, because you, like many people, they use small phones which don't have Android mobile. But you can be a blessing to them. Go, come on. This is a Friday meeting. Come on, you all the people, you come together. All the members come. I'm coming there, and we'll have all watch together that Friday and the Sunday meeting, my dear people of a church, and the church will grow, my disciples. Hallelujah. कारण माझ्या प्रियानं माझ्या हृदयामध्ये गोष्टी जळत आहे की प्रत्येक लोकांना गरज आहे देवाच्या वचनाची. ते भुकेले आहेत. काही लोकांकडे साधे फोन असल्यावर त्यांना पाहता येत नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी लिडरशिप शिष्य म्हणून जर तुम्ही गेलात, लोकांना एकत्र जमा करून त्यांना जर देवाचं वचन दाखवलं, तुम्ही सांगितलं, तर हे योग्य पद्धतीने म्हणजे आपली वृत्ती जी आहे ती दिसून येते. They'll understand, my dear people. Amen. When they'll understand, when you show them about the church, about the disciple, then they will know, yes, we are attached to the church. Otherwise, you will start doing one-to-one. It is nothing linked, my dear people. That means something is going wrong, my dear people. We have to portray. We have to, come on, go gathered. It is not what I do, how much I great. No. The word has to reach to everyone. The soul has to be saved. They has to be encouraged. That is for this meeting, my dear people. माझ्या प्रियानं या ठिकाणी आपलं जे हेतू जो आहे आपला महत्वाचा, तो की लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. लोकांना तेव्हा समजेल की हो, मी या चर्चचे सभासद आहे, चर्चला जुळलेली आहे. कधी की ज्यावेळेस आपण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना ते सुवार्ता सांगणार, पास्टरचे जे काही व्हिडिओज आहेत आपण त्यांना ते दाखवणार, त्यांना त्याचं महत्व पटवून देणार की शिष्य नक्की काय आहे. Amen. आमेन. So I believe you all little understood this first point of Acts 2:42. तर मी विश्वास ठेवतो की आज प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय I don't know 45 how I वचनाचा तुम्ही complete it पहिला next, मुद्दा because there's समजला. 5 points are there. Attitude of disciples or leaders of attitude. The 5 points. The only one point I completed, because I want to explain it. What is the attitude, my dear people? कारण शिष्य किंवा जे लिडरशिप आहे त्यांच्या वृत्तीबद्दल, दृष्टिकोनाबद्दलचे हे 5 मुद्दे आहेत माझ्याकडे. मी आज फक्त एकच मुद्दा बोललेलो आहे. अजून माहिती नाही पुढच्या आठवड्यापर्यंत पण हे संपेल का. So I encourage you all तर मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन करू इच्छितो, who are watching this. जे कोणी हे पाहत आहे And Christ pray for all nation leaders or disciples. आणि ख्राइस्ट प्रे फॉर ऑल नेशनचे लीडर्स किंवा शिष्य, I encourage you. मी तुम्हाला प्रोत्साहन देतो. Let every sermon of the church reach to the people of every member of Christ Pray for All Nation Church, and all those who are viewers. You watch your pastors' sermons. Hallelujah. तर जे काही आपल्या चर्चचे जे पास्टरांचे जे काही युट्यूब वरती संदेश प्रवचन जे येत आहे, तर ते प्रत्येक घरोघरी आपलं पोहोचलं पाहिजे. आणि जे कोणी दुसरे चर्चचे पाहत आहेत, तुम्ही देखील तुमच्या पास्टरांचं देखील प्रवचन नेहमी पाहत राहा, चुकू नका. Disciples is for everyone, my dear people. कारण शिष्य हे सर्वांसाठी माझ्या. Amen. The church has to grow. चर्चची वाढ व्हायलाच पाहिजे. Amen. आमेन. I'm encouraging everyone. मी प्रत्येकाला प्रोत्साहित करतो. Don't go into the wrong thinking, wrong behaviorness, wrong attitude. I'm giving the right attitude, right thinking with the burning of my heart. Yes, the gospel has to reach to everyone, my dear people. Take care of the church members in the areas. See how many members are there. Link to the members. Call them. Are you there? If they're not, say, come on, we all gather here, and show them the Friday discipleship meeting and or the Sunday service. Hallelujah. तर माझ्या प्रियानो, मी तुम्हाला चांगली वृत्ती देत आहे, वाईट वृत्ती नाही देते. तुम्हाला चांगलं सांगत आहे की तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीने तुमच्या एरियामध्ये किती मेंबर आहेत, किती सभासद आहेत, तुम्ही ते सर्व पहा. तुम्ही त्यांच्यापर्यंत त्यांना संदेश पाहायचा काही जरिया आहे का नाही ते तुम्ही बघा. त्यांना जाऊन तुम्ही तिथं पोहोचा, त्यांना चालू करता तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला चर्चची वाढ करायची आहे. चांगलं दृष्टिकोन मी सांगत आहे. Hallelujah. Nothing any against anybody. Why? Because like this is a little depth of the message, because this is the time of awareness, my dear people. I want to tell you, this is the time of we should be very awareness what we are doing, my dear people. कारण माझ्या प्रिय आत्ताची ही वेळ आहे की आपण जागृत असणं फार गरजेचं आहे. कारण ही जागृततेचीच वेळ आहे की आपण काय करतोय I speak आपल्याला about that माहिती. one day about the awareness in the message, my dear people. त्या जागृततेबद्दल पण मी नक्कीच एखाद्याशी संदेश देईन. Because you will see, my dear people, what is happening around us. कारण माझ्या प्रिय आपण पाहतोय की आपल्या आजूबाजूला पहा काय घडत आहे आता. All things which is happening, we should be really aware, my dear people. म्हणजे ज्या काही गोष्टी तर घडत आहेत आपण खरोखर खूप जागृत असलं पाहिजे. Hallelujah. Amen. Amen. Shall we all just
close our eyes and look to God, my dear people. तर माझ्या प्रिय आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. If you have not done till now, you have not reached to the members, and you have ignored, or your attitude has like only within you that only that I can have fellowship. No, my dear people, the church work has to increase. Everything has to be done common. It has to go, and every place. If those who are watching it, they can operate the YouTubes. There's no problem. But those who are not, call them, gather them, and show them Fridays and the Sundays correctly, and see what things will happen, how the things will change, and how the church will increase. तर माझ्या प्रियानं जर तुम्ही आतापर्यंत कधी असं केलेलं नसेल, पण आता यापुढे तुम्ही एकमेकांना अशा पद्धतीने सामायिकरित्या जसं पेत्राने केलं होतं सर्वांना एकत्र करण्यामध्ये, तसं तुम्ही सामायिकरित्या ज्या लोकांपर्यंत असे मोबाईल्स नाही, जे पाहू शकत नाही, त्यांना तुम्ही बोलवा किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत जा. तुम्ही एकत्र या चांगल्या वृत्तीने तुम्ही त्यांना घेऊन तुम्ही पास्टरांचे जे काही आपले युट्यूबमध्ये संदेश येतात ते तुम्ही दाखवू शकता. मग पहा चर्चची वाढ कशी होते. Admin is doing the best, ऍडमिन त्याचं काम योग्य calling करत आहे. everybody, but as you, the disciples, पण जसं शिष्य या नात्याने तुम्ही in your areas, what is happening, you can let the message and reach to everyone. Hallelujah. तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुमच्या विभागामध्ये काय होते तुम्ही एकमेकांचा संदेश पोहोचवा. As the sisters, we have seen, she on the Fridays and on the Sundays, she started showing to everyone, and she has posted also. If she can, being a girl, she can do how much we can do, my dear people. तर माझ्या प्रियांनो, जसं ती बहीण मुलगी असून जर ती प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक रविवारी लोकांना एकत्र करून जर संदेश त्यांना युट्यूबद्वारे त्या ठिकाणी बसून ते दाखवत आहे, तर मग आपण किती विशेष केलं पाहिजे. And see, the meeting is increasing. आणि पहा त्यांच्या मीटिंग जे आहेत त्या देखील वाढत आहेत. Amen. The लोकांची people वाढ are होत gathering, आहे. the house are being full, my dear people. लोकांची गर्दी वाढत आहे, घर भरत आहे. Amen. आमेन. And I tell you, when the church will open, you'll see the gathering of the people in the church. Oh, म्हणजे hallelujah. चर्च चालू होईल माझ्यापर्यंत तुम्ही पाहताल की लोकांचं एकत्र येणं, त्या ठिकाणी गर्दी तुम्ही पाहता. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. My dear people, माझ्या प्रिय लोकांना just close your eyes and just worship God. आपले डोळे बंद करून देवाची आराधना करा. Just worship Him, my dear people. त्याची आराधना करा माझ्या प्रियांनो. He is the way. तो मार्ग आहे, He is the truth. तो सत्य आहे, He is the life. तो जीवन आहे. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Worship Him, my dear. त्याची आराधना करा माझ्या प्रियांनो. Worship Jesus. येशूची आराधना करा. Worship Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करा. He is alone are worthy to be praised. तो फक्त योग्य, तो एकच योग्य असा परिस्थितीत आपण स्तुती करू शकतो. He is almighty. तो सर्व सामर्थ्यवान He परमेश्वर is आहे. a compassionate God. तो कळवळणी भरलेला He is परमेश्वर a आहे. loving तो God. प्रेमळ परमेश्वर He is आहे. a caring God. तो काळजी घेणारा See परमेश्वर आहे. Jesus' life. येशूचं जीवन He पहा. left the heavenly place. त्याने स्वर्गीय ठिकाण सोडलं. He came for us. तो आपल्यासाठी आला. He came for us. तो आपल्यासाठी खाली आला. What He did, त्याने काय केलं? He showed what my Father has for you. Hallelujah. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं की पहा माझ्या पित्याची तुमच्यासाठी काय इच्छा आहे. Oh, He loved us. त्याने आपल्यासाठी प्रीती केली That He sent me for you all. आणि दाखवून दिलं की तुमच्यावर तो माझा परमेश्वर माझा And पिता who एवढा believes they will be saved. आणि जे Hallelujah. कोणी विश्वास आहे त्यांचं Who तारण will होईल. believe on me, he'll be saved. जे कोणी माझ्यावर You विश्वास have ठेवेल, तारण everlasting होईल. life. तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. Jesus did not preach him what he did, what God said he did. That what I'm saying, the attitude, the drustikon. My dear people, तर माझ्या what the church is doing, what we are taking to the members is very important. Hallelujah. तर माझ्या प्रियाने येशूने स्वतःला त्या ठिकाणी सादर नाही केलं, स्वतःची स्वार्थ नाही गाजवली, पण जे पित्याची मर्जी, जे पित्याने जी प्रीती दाखवली जगावरती, ते प्रीती दर्शवण्यासाठी ते स्वार्थ त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवली. He showed everything from the heaven. He spoke about the heavenly things. येशूने सर्व स्वर्गीय गोष्टीबद्दल तो बोलला. What he said काय म्हणाला? when he was going, taking up my dear people with the disciples, he said, "I'm going to my Father, and I will return back." But he says, "I'm going to prepare a mansion for you, where my Father has prepared for you." I'm going to prepare a mansion for you, where my Father has prepared. He said. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गामध्ये उचलला जात होता, त्यावेळेस जाताना देखील प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला की मी आता जात आहे, पण मी पुन्हा येईल तुम्हाला नेण्यासाठी, कारण माझ्या पित्याने जे तुमच्यासाठी महल तयार केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला नेण्यासाठी मी पुन्हा I येईल. will return back. मी पुन्हा येईल म्हणाला.
See, he's speaking about the heaven. पहा तो स्वर्गाबद्दल बोलत आहे. He not spoken about any own individual thing. He spoke about I am linked to my Father and I am the Father's Son. We should, as a disciples, you say, yes, I am church disciples. I will do what the church says. The most revelation will get. This is the revelation God wants to give to us, to everyone who are watching and listening, my dear people. तर जसं माझ्या प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त जसं जाताना देखील किंवा पृथ्वीवर होतं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त कधी स्वतःचं वैयक्तिक असं काही बोलला नाही, पण स्वर्गाबद्दल पित्याबद्दलच त्याने गोष्टी सांगितल्या. त्याच पद्धतीने आपल्याला प्रगटीकरण देव देत आहे याच्यातून की आपण देखील शिष्य या नात्याने आपण चर्चला सादर केलं पाहिजे की हो मी चर्चच्याच वतीने हे काम करणार, माझी स्वतःची इच्छा किंवा माझ्या वैयक्तिक इच्छेनुसार मी काहीच नाही करणार. And he said, I will send a helper also. आणि तो येशू म्हणाला की मी मदतगार देखील पाठवतो. And he sent a helper. आणि त्याने मदतगार पाठवला. Amen. And the helper reveals what Jesus did and what he preached. He reveals the Holy Spirit. That was Peter did. He gave the gospel. He gave them the teaching. And he said what we have to do. Oh, hallelujah. आणि जो We need to do. The church will grow, my dear people. आणि जो मदतगार आला माझ्या प्रियानं पवित्र आत्मा, तो पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी प्रगट केल्या आणि त्याच प्रगट केलेल्या गोष्टी पेत्राने त्या ठिकाणी सर्व लोकांना 3000 लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली आणि त्या लोकांचं तारण झालं माझ्या प्रियानं. The anointing is just flowing right now. अभिषेक पाहत आहे माझ्या प्रियानं. Just worship Jesus. प्रभू येशूची आराधना करा. Worship Him in the spirit and truth. आत्म्यातून खरेपणातून त्याची आराधना करा And say, Lord, आणि म्हणा प्रभू if my attitude is somewhere wrong, I want to change once again my attitude right now. तर प्रभूला सांगा, प्रभू जर माझ्या कुठेही माझ्या जीवनामध्ये जर माझा स्वभाव किंवा माझी वृत्ती दृष्टिकोन जर चुकीची असेल तर मला आता ती बदलायची. Change, Lord. प्रभू मला बदल. I want to have a single gladness with single hearted all. प्रभू मला सालस मनाने एकाच वृत्तीने परमेश्वर हर्षाने तुझी सेवा करायची. I want to have that being. I think that let the church will increase. आणि मला ते विचार माझ्या डोक्यामध्ये सदैव पाहिजे प्रभू की माझं चर्च कसं वाढेल. How can I take this gospel on the YouTubes and the Fridays and on the Sundays to the people? प्रभू परमेश्वर माझी विचारसरणी हीच पाहिजे की प्रत्येक शुक्रवारची रविवारची जी युट्यूबद्वारे जे आमच्या पास्टरचे संदेश येतात ते लोकांपर्यंत आमच्या सभासदांपर्यंत कसं How पोहोचेल. can these people will be strengthened? How the people will be saved? की लोकांचं तारण कसं होईल, लोकांचं जीवन कसं बदलेल. Lord, help me that I should not think of my own self, but I should think as in common as in church. Oh Lord, hallelujah. प्रभू मला मदत कर की जेणेकरून मी माझा वैयक्तिक विचार करू नये की मी माझा असं विचार न करता माझा चर्च मी सामायिक असा विचार करू नये. प्रभूजी The attitude, the right attitude you should have. योग्य वृत्ती असणं गरजेचं आहे. Devil, in the name of Jesus, who try to hold their life, hold their attitude, wrong attitude, I rebuild from their life in Jesus' name. जो सैतान त्यांच्या जीवनामध्ये चुकीची वृत्ती घालत आहे, चुकीचा दृष्टिकोन घालत आहे, सैतानाला मी धमकावतो येशूच्याच नावामध्ये सोड. Leave in Jesus' name. सोड प्रभू येशूच्याच For नावामध्ये. all the disciples, for the choir, for everyone, you have to have one attitude. I am for the church. In common I will do it. Hallelujah. सर्व शिष्य, सर्व लीडरशिप, सर्व क्वायर प्रत्येकामध्ये एकच सामायिक गोष्ट असली पाहिजे की मी चर्च साठी आहे, चर्चच्या वतीनेच मी करणार. All things should be in common. सर्व काही सामायिकच पाहिजे. Hallelujah. The anointing is just flowing right now. आता अभिषेक वाहत आहे. Receive the touch of God right now. देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Receive the anointing of God. आता देवाचा अभिषेक God स्वीकारा. is just filling you right तो तुम्हाला now. आता भरत Come आहे. on, just pray in the Spirit. आता आत्म्यामध्ये प्रार्थना Just करा. pray in the Spirit. आत्म्यामध्ये Just प्रार्थना lift करा. your hands wherever you're watching, in whichever place. Come on, you just open your mouth and open your hands and start worshiping God. माझ्या प्रिय तुम्ही आता जिथे कुठे असाल आपलं हृदय उघडा, आपले हात उंच करा आणि देवाची आराधना करा, त्याची प्रार्थना करा. Don't be silent. शांत बसू नका. Don't be silent. शांत राहू Oh, the नका. anointing is just flowing upon you right आता now. अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे. All those who want to grow, those who want to become a disciple, the anointing is just flowing upon you right now. ज्या कोणाला आता प्रभूमध्ये वाढायचं, ज्यांना शिष्य बनायचं, त्यांच्यावरती अभिषेक वाढत आहे, Hey, just वाहत आहे. receive the anointing. आता अभिषेक स्वीकारा. Receive. You want to become a disciple. You want to learn. The anointing of the disciples is coming upon you right जर now. तुम्हाला प्रभूमध्ये वाढायचं, तुम्ही म्हणताय मला शिकायचं आहे, तर तो आता अभिषेक तुमच्यावरती शिष्य बनण्याचा अभिषेक वाढत आहे, वाहत आहे. स्वीकारा. And all those who are disciples, they want to grow. Apply certain things. See, God will do great miracles
through you, and people have feared. Hallelujah. म्हणजे तुम्ही शिष्य आहात आणि तुम्हाला अजून प्रभूमध्ये वाढायचं आहे, तर तुम्ही या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये लागू करा. मग पहा, लोकांमध्ये देवाचं भय येईल आणि ते तुमचं ऐकतील आणि देवामध्ये वाढतील. Hallelujah. धन्यवाद येशू. The anointing is flowing right now. अभिषेक वाहत आहे. Receive the touch of God in the name of Jesus. येशूच्या नाव देवाचा स्पर्श Receive स्वीकारा. the anointing. अभिषेक स्वीकारा In Jesus' name. प्रभू येशूच्याच नावात. Oh, Rabahantori, Mashakarantori, Kalabaraba. Oh, Oh, Rashakarantori, Makorabakarababa. Oh, Rashantori, Makolabakarababa. Oh, Lord, just lift your hands. Say, Lord, thank you, Jesus. आपले हात उंच करून धन्यवाद येशू Say, म्हणा. thank you, Jesus. बोला धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I will change my attitude. Pray onwards. आजपासून प्रभू माझी वृत्ती, माझा दृष्टिकोन मी आजपासून बदलेल. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Now receive the blessings of the Lord right now. आता प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारा. Receive it. स्वीकारा माझ्या प्रियांनो. All those who are in need, receive. Every need will be fulfilled in the name of Jesus. जे कोणी आता गरजू आहेत, आता परमेश्वराची तुमची जे काही गरजा आहेत ते आता स्वीकारा. परमेश्वर तुमच्या सर्व गरजा Ask भागवेल. anything in my name, Jesus said. येशू म्हणाला, माझ्या नावाने जे काही हवे ते मागा, You will receive. तुम्ही स्वीकारता. Right now, this anointing right now. You ask anything, He will give it to you right now. आता या ठिकाणी जाड अभिषेक आहे माझ्या प्रियानं. तुम्ही आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागा, तो तुम्हाला देईल. No evil power will stand. कोणतीही दुष्ट शक्ती उभी No राहणार enemy नाही. will come before you. तुमच्या समोर कोणताही शत्रू येणार नाही. No will stand before you. तुमच्या समोर कोणी उभा राहणार Because नाही. God is in the charge, my dear people. कारण देवाने ताबा घेतलाय माझ्या God प्रिया. will be in your charge. कारण देव तुमच्या बाजूने आहे. Amen. And He will stand for you. तो तुमच्या वतीने उभा आहे. Oh, He knows your life. तो त्याला तुमचं जीवन He माहिती आहे. knows your life. तुमचं जीवन प्रभूला Don't be माहिती आहे. frustrated in your तुमच्या life. जीवनामध्ये वैतागून जाऊ Don't be नका. frustrated. वैतागून जाऊ If you're नका. frustrated, that means you're not trusting on God. जर तुम्ही वैतागलेले आहेत तर तुम्ही देवावरती विश्वास Trust ठेवत God. नाही. If you're trusting on God, and God is the provider for our needs of our life. जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवत आहात त्याचा अर्थ परमेश्वर जर सांगत आहे की तुमच्या जीवनासाठी तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. He will just a glimpse. He will bless you, my dear people. तो एका क्षणामध्ये तो तुम्हाला लगेच तो तुम्हाला पुरवठा When करेल. you start frustration, you will have a problem in your life. जर तुम्ही वैतागून घेता तर तुमच्या जीवनामध्ये अजून त्रास God होतो. says, trust on me. God says, trust on me. परमेश्वर म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव. I will do for you. I will do great things in your life. मी तुझ्या जीवनामध्ये महान व मोठ्या गोष्टी करेन. I तुझ्यासाठी have मी the करेन. power to do everything. I have power to change everything. कारण परमेश्वर म्हणतो माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे प्रत्येक गोष्ट बदलण्याची. Receive the blessings. आता आशीर्वाद स्वीकारा. Anything you ask for the job, for the finance, any money stock, any things which you want, anything we want in your lives. Right now you ask, He will bless you right now in the name of Jesus. काहीही मागा. तुम्हाला आता समजा नोकरी हवी असेल, तुमचा पगार अडकला, काही पैसे अडकलेले आहेत, तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा आशीर्वाद हवाय, आरोग्य हवे, काहीही मागा. आता परमेश्वर तुम्हाला त्याच्या नावाने मागितला तो विश्वास आहे तुम्हाला Yes, देईल. if you by faith you ask and you shall receive anything. Yes, if you want a child, God will give you a child. कारण माझ्या प्रियानो परमेश्वर म्हणतो विश्वासाने तुम्ही जे काय मागाल ते मी तुम्हाला देईन. जर तुमचा विश्वास आहे, तुम्हाला बाळाचा आशीर्वाद आहे, तुम्ही आता मागा, देव तुम्हाला बाळाचा He आशीर्वाद will देईल. open the home right तो now. तुमचं उदराला आता स्पर्श करतो, उघडेल. He is touching your home right तो now. आता तुमच्या उदराला स्पर्श करत आहे. Receive the blessings. आता आशीर्वाद स्वीकारा. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Every payment which is stuck will be released right now in the name of Jesus. जे काही पगार अडकलेले ते आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मोकळे होऊ देत. It's just releasing right now. ते आता मोकळे होत आहे. He's just releasing right now. आता तो मोकळे करत Yes, आहे. you will in this coming week you will testify. तुम्ही येत्या आठवड्यामध्ये साक्ष देता My God has released my payment. Hallelujah. की माझ्या परमेश्वराने माझा या आठवड्यामध्ये पगार मोकळा केला. Receive the job in the name of Jesus. येशूच्या नावात नोकरी स्वीकारा. The miraculously the job will provide for you right in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये चमत्कारिकरित्या तुम्हाला नोकरीचा आशीर्वाद मिळत आहे. Receive the healing to your body in the name of Jesus. येशूच्या नावात तुमच्या शरीरासाठी आरोग्य Receive स्वीकारा. the touch right now. आता देवाचा स्पर्श And be स्वीकारा healed in Jesus' name. आणि येशूच्या नावात आरोग्य Every प्राप्त करा. fever, cold and cough which is right now, which is taking place because the fear has gone, I rebuke in the name of Jesus right now and be healed from fever, cough and cold
in Jesus' name. जे काही सर्व प्रकारचे सर्व खोकला सर्दी ताप जे काही आता भय तुमच्या हृदयामध्ये ग्रासलेला आहे सर्व शरीरामध्ये जो काही आजार आहे त्याला आता मी धमकावतो प्रभू येशूच्या नावाने सर्दी खोकला ताप सर्व काही निघून जाऊ दे Let the throat pain be healed in Jesus' name. सर्व घशाचं दुखणं निघून जाऊ दे Let the headache leave in Jesus' name. सर्व डोकेदुखी निघून जाऊ Let दे the fever leave in Jesus' सर्व name. ताप निघून जाऊ दे Every anxieties go in Jesus' name. सर्व जे काही वेदना आहे ते निघून जाऊ दे Lord is touching everyone right now. आता परमेश्वर प्रत्येकाला स्पर्श करत आहे You know what you are going through. You just claim it. Every sickness will go out of your body in the name of Jesus. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या शरीरामध्ये काय त्रास किंवा वेदना आहे तर तुम्ही त्याचे नाव घेणे आता देवबाबा तुम्हाला स्पर्श The करेल. issue of the blood is healed right now in Jesus' name. येशूच्या नावात सर्व रक्तस्राव आता बरा होत Oh, आहे hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every fear which has gripped the heart, the fear is leaving in Jesus' name. जे सर्व हृदयांमध्ये भय ग्रासलेलं आहे ते भय आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जात आहे. All those who are discouraged, God is saying, don't be discouraged, be strong, He says. जे कोणी निराश झालेले प्रभू येशू त्यांना म्हणत आहे की निराश होऊ नको Be strong. खंबीर हो I am your Lord, your God. मी तुझा देव परमेश्वर आहे. Oh, thank you, हालेलुया. Jesus. धन्यवाद. Thank you for blessing them. Thank you for healing and delivering them, oh Master. धन्यवाद प्रभू परमेश्वर लोकांना आरोग्य सुटका आणि आशीर्वाद दिल्यासाठी I cover everyone with the blood of Jesus. परमेश्वर प्रत्येकाच्या रक्ताखाली झाकून ठेवतो. Thank you, Father. धन्यवाद I पिता believe, परमेश्वर. Lord, they have taken the word in a worthy manner, and they will apply, and their behaviors, their thinking will change, oh Lord. आणि प्रभू मी विश्वास ठेवतो की आजचा जो संदेश आहे परमेश्वर प्रत्येकाने योग्य रीतीने ते ग्रहण केलेलं आहे त्यांची वृत्ती त्यांचा दृष्टिकोन आजपासून ते बदलले प्रभू Thank you, Father. धन्यवाद प्रभू Thank you, Father. धन्यवाद पिता Answering प्रभू. all the prayer सर्व प्रार्थना उत्तर दिल्यासाठी धन्यवाद प्रभू in Jesus' name. येशूच्याच नावात Praise the Lord. हालेलुया. I believe you got the message. I believe the anointing has touched you, and you're healed and blessed in the name of Jesus. मी विश्वास ठेवतो की आज तुम्हाला देवाचा संदेश प्राप्त झालेला आहे. आता ज्या प्रार्थनेमध्ये पण देवाने तुम्हाला स्पर्श केलाय आरोग्य आशीर्वाद सुटका दिलेला आहे आणि तुम्ही सर्वजण आता मोकळे झाले. Amen. So we next week wait for another point. Very good point, my dear people. तर पुढच्या आठवड्याची वाट पहा कारण दुसरा मुद्दा अजून पूर्ण चांगला आहे. Amen. So we'll learn. I'll try to. I don't know how many parts it will go, but it's a very good message. God will surely bless you. Till then, God bless you all. तर किती भागांमध्ये हा संदेश अजून संपणार मला माहिती नाही पण खूप सुंदर असा संदेश आहे. तोपर्यंत म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत वाट पहा. देव पण तुम्हा सर्वांना आशीर्वाद देईल. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो.
माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएमद्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.